नमस्कार, स्वागत आहे तुमचं लताच फूड स्टोरीमध्ये। आज करणार आहोत आपण मस्त संक्रांतीच्या हळदी कुंकवाची तयारी। तर इथे आपण घेतले अर्धा किलो तीळ, अर्धा किलो पांढरे तीळ घेतलेले आहेत आपण। हे तर पांढरे तीळ म्हणजे हे गावरान आहेत, त्यामुळे असा कलर दिसतोय। असेच तीळ घ्यायचे, एकदम पांढरे घ्यायचे नाहीत, कारण त्याला एवढी चव नसते जेवढी ह्याला असते। तर मस्त असे निवडून वगैरे साफ करून घेतलेले आहेत आणि ते जाड बुडाच्या कढईमध्ये आपण ते परतणार आहोत। चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहोत, जोपर्यंत तडतड असं उडत नाहीत सगळ्या तीळ तसे उडायला लागले की आपले तीळ भाजले असं समजायचं। आता भाजलेले आहेत, आपण दुसरी काढून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये तूप टाकून घेतले। तुपामध्ये आपण आता तूप हे झाल्यानंतर गूळ घेतलाय। हा चिक्कीचा गूळ आहे, चिक्कीचा गूळ आहे। अर्धा किलोला अर्धा किलोच गूळ घ्यायचा आणि अजून आपण त्याच्यात टाकणार शेंगदाणे भाजून, थोडासा त्याचा कूट करून। तर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे। तर ते आधीच घेतले होते मी आणि छान असे गार करून मिक्सरला थोडेसे क्रश करून घ्यायचे, असे बारीक थोडे मोठे, जास्त कूट इतके बारीक करायचे नाहीत। हा गूळ छान वितळून घ्यायचा। तर खूप परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट टिप सांगितलेले आहेत, त्यामुळे तुमचे लाडू किंवा तुमची चिक्की खराब होणार नाही। एकाच मिश्रणापासून आपण लाडू आणि चिक्की करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपला गूळ वितळत चाललेला आहे, असाच छान मीडियम गॅसवर करायचा आहे, मोठा गॅस करायचा नाही, नाही तर गूळ करपेल। तर चांगला गूळ वितळून घ्यायचा। थोडा मोठा मोठा असला तरी आपोआप वितळतो, त्याची काहीच हरकत नाही आहे। एकदम बारीक किसायला गेला तर चिक्कीचा गूळ किसत नाही। तर मस्त असा सगळा गूळ वितळवून घ्यायचा आहे आपल्याला। तर मस्त गूळ वितळवून घ्यायचा आपण व्यवस्थित असा, छान असा एकदम वितळल्यानंतर, सगळ्या त्यातल्या गुठल्या वितळल्यानंतर छान गुळाच्या पाकाला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यात तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा। तर तुम्हाला हा पाक कळत नसेल कसा झालाय तो, तर ह्या बबल आल्यानंतर, उकळल्यानंतर तो एका पाण्यामध्ये थोडासा थेंब टाकायचे। त्याचा जर गोळा झाला एकदम व्यवस्थित तर आपला पाक परफेक्ट झालेला आहे। आता बघू शकता अशा ह्याच्यामध्ये आपला पाक परफेक्ट झाला आहे। आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, बघू शकता अशा प्रकारे पाहिजे। मी साली वगैरे काही काढलेले नाहीत, कारण साली खूप चांगल्या असतात। तर इथे आपण तीळ पण टाकून घेतलेले आहेत, बघू शकता। आता हे सगळं मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करायचा। आता ह्याच्यात गॅस बंद केला तरी चालेल, कारण खाली लागू शकतं आणि करपू शकतं। थोडा बारीक करा, नाही तर मग बंद करून टाका। आणि मग मिक्स झाल्यानंतर बंद करायचं। लगेच पोळपाट घ्यायचा, पोळपाटाला तूप लावायचं, लाटण्याला तूप लावायचं आणि हे मिश्रण पोळपाटावर टाकून लाटून घ्यायचं। तर पटापट ही प्रोसेस करायची, कारण आणि लाडू पण करायला पटकन घ्यायचे लगेच, कारण मिश्रण जर घट्ट झालं, गार झालं की आपले लाडू वळत नाहीत आणि आपले चिक्कीही होत नाही। तर पटापट पटापट हे बघू शकता, एक हाताने पटापट लाटून घ्यायचं मस्तपैकी आणि पातळसर लाटायचं आणि मग चिक्क्या पाडायच्या। चिक्क्या पण पटकन सुरीने पाडून घ्यायच्या, कारण थंड झाल्यानंतर जड जातं। तर ह्या अशा प्रकारच्या चिक्क्या तुम्ही कुठल्याही करू शकता। शेंगदाणा, डाळवं किंवा शेंगदाण्याची पण करू शकता। शेंगदाणे फक्त अर्धे अर्धे पाहिजेत। आणि बघू शकता मी इथं पेपर टाकलेला आहे, फॉईल टाकली आहे, ॲल्युमिनियम फॉईल, आणि त्यांच्यावर तुमच्याकडे पेपर वगैरे असेल तरी, बटर पेपर वगैरे असेल तरी चालेल, त्यानेसुद्धा लाटू शकता, कारण लाटण्याला चिटकल्यामुळे ते नीट होत नव्हतं। तर मस्त असं लाटून झालेलं आहे, बघू शकता। हाताला सगळीकडे तूप लावून घ्यायचं परफेक्ट असं। आता त्याची चिक्की पाडायची। तर शेंगदाणे तर किती मस्त दिसतात बघा त्याच्यावरती। तर तुम्ही ह्या अशा प्रकारे कुठलीही चिक्की करू शकता, खोबऱ्याची करू शकता, शेंगदाण्याची करू शकता, नंतर तिळाची करू शकता, बऱ्याच ह्याची चिक्की करता येते, राजगिऱ्याची करू शकता। तर अशाच प्रकारे करायची आणि अशा प्रकारे केल्यावरती तुमची चिक्की कधीच बिघडणार नाही किंवा लाडू कधीच बिघडणार नाही, एकदम क्रंची क्रंचीच होणार। तर मस्त अशा चिक्क्या पाडून घ्यायच्या, कोणत्याही आकारात पाडू शकता। आणि बघू शकता किती पटकन पडत आहेत, फक्त गार झाल्यावर पडत नाही, त्यामुळे पटापट करून घ्या। मस्त अशा प्रकारच्या चिक्क्या पण करून घ्या आणि लाडू, तिकडे लाडू पण वळायला घ्यायचे। तर लाडू वळताना मी थोड्या वेळाने दाखवते, कारण की इथे मी चिक्कीचा व्हिडिओ दाखवते आहे। तर लाडू बऱ्यापैकी झाले असतील, कारण हे काम एकाचं नाही आहे, कारण पटापट पटापट वळायला लागतात, नाही तर गार झाल्यानंतर परत ते गरम करावं लागतं। तर इथे आपण पटकन सगळ्या चिक्क्या काढून घ्यायच्यात। किती छान आकार दिसतोय आणि एकदम परफेक्ट आपण विकत आणतो तशीच चिक्की तयार होते। तर घरी मुलांना खाण्यासाठी नेहमी करू शकता तुम्ही, असं काही नाही संक्रांतच पाहिजे, हळदी कुंकवालाच करायचे। तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या करू शकता मुलांसाठी। मुलं पण आवडीने खातात, बाहेरनं विकत आणण्यापेक्षा घरात केलेलं खूपच चांगलं असतं। तर इथे आपल्या चिक्क्या सगळ्या पाडून
तर आता आपण घेणार आहोत लाडू वळायला. मस्त असे छान छान लाडू वळायचेत. गरम गरमच लाडू वळायला लागतात, कारण ते गार झाल्यानंतर वळत नाहीत आणि त्याचे लाडू पण होत नाहीत. तर चिक्कीचा गूळ वापरा. चिक्कीच्या गुळाने खूप छान लाडू होतात आणि चिवट होत नाही अजिबात. जर तुम्ही व्यवस्थित पाक केला तर नक्कीच तुमचे लाडू खूप छान असे क्रंची होतात. तोंडात टाकल्यानंतर तर मस्त लागतात. तर तुम्ही चिक्की करा, लाडू करा तुमच्या आवडीनुसार. तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरायचं नाही. आणि तुमच्या हळदी कुंकवाची तयारी झाली का नाही ते पण सांगायला विसरू नका. एक छानशी कमेंट करा, एक छानसा लाईक करा आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू तसे छान छान व्हिडिओ घेऊन रोज रोज. तर आता सध्या बाय बाय आणि धन्यवाद. बाय बाय.